आज आपण बारामती या ठिकाणी उपोषणाला बसलाय. हो बसलो. प्रांत कार्यालयासमोर. तर काय कारण आहे, काय नक्की विषय काय आहे तुमचा उपोषणाचा? विषय खडीक रिसरचा विषय. तुमचा परिचय द्या आधी, नाव सांगा. सोमनाथ मोहन सांगडे, मुक्काम पोस्ट बिरंगुडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं, काय संदर्भ काय, कशासाठी उपोषणाला बसला? संदर्भ आमचा खडीक रिसरचा विषय. म्हणजे खडीक रेशर म्हणजे काय झाले नेमकं? खडीक रेशर म्हणजे आमच्या घरापासून एक 50 ते 60 फुटावर 100 फुटाच्या आतूनच खडीक रेशर चालू केलाय त्यांनी. आणि खडीक रेशर चालू केल्याने तिथं 40 फुटी बोर ब्लास्टिंग आहे. त्या खडीक रेशरमुळं आमच्या बागावर परिणाम होतात आणि घरांना तड जातात. ह्याच्या आधी पण तड गेल्यात घरांना. किती एकर बाग आहे तुमची? माझी बाग 9 एकर बाग आहे. किती वर्षापासून चाललंय प्लॅन? ही प्लॅन 1-2 वर्ष पाठीमागे चालू होता. ती पालखी महामार्गासाठी चालू होता. त्याच्यानंतर आमच्या तक्रारीवर श्रीकांत पाटलांनी, तशा श्रीकांत पाटलांनी आर्यस कामट्याचा क्रेशर आणि ह्याचा बी क्रेशर म्हणजे विष्णुमानेचा क्रेशर, या दोघांचं क्रेशर सीलबंद केलं होतं. आणि सीलबंद करून त्यांच्यावर जवळपास 8.25 कोटी रुपयाचा दंड केला होता. दंड केल्यानंतर त्यांनी नवीन मागणी केली कुठं की प्रांतसाहेबाकडे. आणि प्रांतसाहेबांनी पण त्यांना फेटळून लावलं. फेटळून लावल्यानंतर त्यांनी 1 वर्षानंतर श्रीकांत पाटील बदलून गेले आणि जीवन बनसोडे म्हणून नवीन आले. आणि जीवन बनसोडे नवीन आले, त्याच्यानंतर सर्कल नवीन आले, तलाठी नवीन आले. सर्कलने पंचनामा चुकीचा करून दिला, तलाट्यांनी पंचनामा चुकीचा करून दिला आणि जीवन बनसोडे तहसीलदार यांनी चुकीची कागद जोडून त्यांना नवीन परमिशन दिली. आणि त्यांनी आता तो क्रेशर चालू केला. आता परत चालू केलाय परत. म्हणजे कारवाईचे पत्र देऊन सुद्धा त्यांनी क्रेशर चालू केला. आणि आता सध्या आम्हाला जिल्हा खनिकर्माचं पत्र आलंय की ते तात्काळ बंद करा म्हणून, तरी त्याच्यावर कोणी कारवाई करत नाही. तुम्ही हे सगळं घेऊन संबंधित प्रांत अधिकाऱ्यांना भेटला का? मी नाही भेटलो, पण आमचे सहकारी भेटले. काय म्हणजे त्यांच्याकडून काय सांगण्यात? त्यांच्याकडून समोर आमच्या ह्यांना भेटले त्यांनी. काय तुम्ही भेटला, काय सांगितलं? आम्ही काल प्रांत अधिकाऱ्यांना भेटलो. त्याच्यामध्ये त्यांनी जे पत्र दिले आम्हाला, त्या पत्रामध्ये लिहिले की संदर्भीय पत्राचं व अर्जाचं अवलोकन करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा प्रत व दिलेल्या परवानगीच्या मूळ संचिका सादर करावी. याच्यामध्ये ज्या काही परवानगीसाठी तुम्ही मूळ संच दिलेत या खडीक रेशरवाल्याने, हे मूळ संच आपल्या प्रांताधिकाऱ्यांनी मागवलेत. आणि या मूळ संच मागवल्यानंतरच प्रांताधिकारी निर्णय घेणार आहेत. याच्यामध्ये जोडलेल्या परवानग्या, एक पोल्युशनची परवानगी असो, दुसरं जे काही पंचनामा आहेत ते परवानगी असो, 7/12 असो, सगळं डुप्लिकेट आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये एवढं समजतं आपल्याला की कोणताही कागद खरा नसताना सुद्धा खोट्या कागद जोडून परवानगी कशी बनवली याच्यामध्ये. आणि कसं म्हणजे शेतकऱ्याला एक आधार द्यायचा सोडून प्रशासन या खडीक रेशरवाल्या कसा आधार देतंय हे निष्पन्न होतं याच्यामध्ये. आज हे कुटुंब दुसरा दिवस आहे, दुसरं संपूर्ण कुटुंब बसलं इथं. हे आजोबा आहेत, हे आजी आहेत, हे दोन भाऊ आहेत, ह्या दोन यांच्या मंडळी आहेत, त्यांच्या 2 मुली आहेत. या एवढं बसून सुद्धा जर प्रशासनच लक्ष घालत नसेल, आज प्रांत अधिकाऱ्यांनी सुट्टी घ्यायचीच नव्हती. काल प्रांत अधिकारी आले, प्रांताधिकाऱ्यांनी आल्यानंतर आम्ही भेटतो प्रांताधिकाऱ्यांना. प्रांताने सांगितलं की मूळ संच मागू आणि आम्ही कारवाई करू. अहो इथं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले, 3/12/2024चं पत्र आहे. आणि जिल्हाधिकारी या पत्रामध्ये म्हणतात की तरी सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून तहसीलदार इंदापूर यांच्याकडून देण्यात आलेल्या परवानग्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन तहसीलदार इंदापूर यांना तसं अवगत करावं व अर्जदार यांना उपोषणापासून परावृत्त करावं. परावृत्त सोडाच, त्यांनी साधी भेट सुद्धा या कुटुंबाची घेतली नाही. तर आता तुम्ही काय सांगाल, काय त्रास होते या खडीक रेशरचा? तुम्ही सांगा. खडीक रेशरचा होय. आजवर त्यांनी देवासाठी आम्हाला त्रास काय होते ते सांगतो. त्रास होय. अशा घरं इतकेली फाकल्यात, भांडी बार झाला की भांडी पडतात खळखळा खाली. आणि आम्ही म्हणलो ना हाणू नका, मारू नका, काय करू नका, की आमच्याकडे पोरं घेऊन आली म्हाताऱ्या बाईला आणि एका भाच्याला बदा दिवसाच्या 3 वाजता मारलं. आणि आता दनादन बार करते ती जवळ संभूची आमच्या मोरनं गाड्यात आणत्यात, वराडत्यात, आरडत्यात, रेस करायची, दारातनं पळायचं. आमच्या 2 मुली 2 सुना, आम्ही हाई नाही, कसं काय करायचं म्हणते. यातून एवढंच समजतं की एवढा मोठा घोटाळा असताना सुद्धा जीवन बनसोडे साहेब आमचे काही नवीन तहसीलदार आहेत. अहो श्रीकांत पाटलांनी बंदचा आदेश दिलाय, बंदही झाली मशीन, आणि तुम्ही जर परवानगी देत असाल तर किती मोठा घोटाळा आहे हा.
आज तहसीलदारच एखाद्या खडी क्रशरवाल्याला जर वर घेत असेल आणि हा शेतकरी या माणसाची 10 एकर बाग आहे, द्राक्षाची बाग आहे, आणि त्या धुरळाने जे काही त्याचं द्राक्ष नुकसान आहे, आज जवळजवळ आत्महत्या करण्याची वेळ या संपूर्ण कुटुंबावर आली आहे. आणि हा जरी तहसीलदार त्याचप्रमाणे प्रांत सर्कल असो, तलाठी असो, खोटं पंचनामा जोडले त्याच्यामध्ये. त्या पंचनाम्यामध्ये असं स्पष्ट लिहिलंय आहे सर्कलनी की तो त्या गटामध्ये उत्खनन दिसूनच आलं नाही ह्याच्या पाठीमागे. मग 9 कोटीचा दंड कुठून बसला? पंचनाम्यात तुम्हाला उत्खनन दिसून येत नाही, मग दंड कुठून बसला? पण त्यात बँकेचा आदेश आहे. हे पहा, 27/11/2024 ते 26/12/2024 अथवा 500 ब्रास स्टोन या गौण खनिजाच्या उत्खनन यापैकी जे अगोदर होईल त्या मुदतीत हे पर्यंत वैध राहील. आणि सिग्नेचर बघा, म्हणजे बंदचा आदेश असताना सुद्धा जर तहसीलदार परवानगी देत असेल त्याच्यामध्ये खूप मोठं कारस्थान रचलं. या तुमचं काय म्हणणं आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे, जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषण सोडणार नाही. आमच्या विरुद्ध जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. यांचं एकच म्हणणं आहे, याच्यापेक्षा खडी क्रशर बंद झालं पाहिजे. खडी क्रशर बंद झालंच पाहिजे. खडी क्रशर बंद झालंच पाहिजे. खडी क्रशर बंद झालंच पाहिजे.